तुमचे पण तिळगुळाचे लाडू टणक होतात का? तर हा व्हिडिओ नक्की बघा. संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू बघणार आहोत. मऊसूत अगदी म्हातारी माणसंसुद्धा खातील एवढे मऊ तिळगुळाचे लाडू बघणार आहोत. या पद्धतीने कराल तर अजिबात टणक होणार नाही आहेत. खूप मऊसूत होणार आहेत. अगदी महिनाभर टिकणारे लाडू आहेत. म्हातारी माणसं, लहान मुलं, मोठी अगदी तुमचा डब्बा फस्त होणार आहे. एवढे मऊ आणि एवढे टेस्टी लाडू असणार आहेत हे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाट्या गावठी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 3 वाट्या गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण आहे. मी थोडी गूळ पावडर आणि थोडंसं गूळ किसून घेतला आहे. तर तीळ आपल्याला भाजायचे छान मंद आचेवर खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं. अजिबात घाई करायची नाही आहे. पेशन्स ठेवून इथे आपल्याला तीळ भाजायचे. तीळ जेवढे तुम्ही खमंग भाजाल ना तेवढे तुमचे लाडू टेस्टी होणार आहेत, याची गॅरंटी मी देते. तर तिळाचा कलर बदलला आणि चुटचुट असा आवाज आला की समजायचं तुमचे तीळ अगदी परफेक्ट भाजून तयार आहेत. स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं हाय फ्लेम करायचं आहे, नंतर मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं. अगदी रंग बदलेपर्यंत आणि चुटचुट असा आवाज येतो. आपले तीळ उडायला लागतात. त्यावेळेस आपण समजायचं की आपले तीळ आता तयार आहेत. तर तीळ भाजून झालेत. आता शेंगदाणे पण सेम आपल्याला थोडंसं हाय फ्लेमवरती नंतर मंद आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचेत. छान डॉट डॉट येतात आणि साल ऑटोमॅटिक निघून जाते आणि आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले असे समजायचं आपण. तर माझे शेंगदाणेसुद्धा मस्त इथे भाजून तयार आहेत. तर ते सुद्धा मी इथे काढून घेते बाजूला. तर हे सगळं साहित्य आपल्याला थंड करायचं आहे. जे तीळ आहेत मी थोडेसे काढून घेते. तर थोडेसे अख्खे टाकणार आहेत आणि थोडीशी पावडर तयार करणार आहेत. शेंगदाण्याची मी थोडीशी साल काढते, अर्ध्या शेंगदाण्याची काढते, अर्धे तसेच ठेवते. कारण चव खूप छान येते साल असेल तर. तर तुम्ही साल आणि कलर पण थोडासा वेगळा दिसतो म्हणून थोडीशी काढली आणि थोडीशी ठेवली आहे. तर आपल्याला फाईन पावडर करायची नाही आहे. थोडीशी दरदरी अशी आपल्याला पावडर करायची आहे. तिळाची पण सेम आणि शेंगदाण्याची पण सेम. आता थोडंसं कढईमध्ये तूप टाकते आणि आपल्याला सगळा गूळ टाकून घ्यायचा याच्यामध्ये. तर गूळ वितळेपर्यंत आपल्याला इथे परतत राहायचे. तर थोडंसं पाणी टाकते. 4 चमचे पाणी टाकलं असेल. तर गूळ वितळावा इतपत आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. तर स्टार्टिंगला हाय फ्लेम करा. थोडंसं गूळ वितळायला लागला की नंतर थोडंसं मंद आचेवरती आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. तर गूळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी एक तारी वगैरे असं काही पाक करायचा नाही आहे. त्यांनी ना आपले लाडू टणक होऊ शकतात. तर ते खाता येणार नाही आहेत. फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा छान माझा गूळ इथे वितळतो आहे. मस्त गूळ वितळून झाला आहे माझा. तर थोडेसे दाणे आहेतच अजून, ते सुद्धा मी मंद आचेवरती छान असं वितळून घेते. बघा इथे पूर्ण आता माझा पाक हे झाले. त्याची वेलची आणि जायफळाची पावडर टाकते. तर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर अजून काही टाकायचं असेल ड्रायफ्रूट्स वगैरे ते सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. तर बरेच जण काय टाकतात, आपले खोबरं टाकतात. तर ते सुद्धा इथे तुम्ही टाकू शकतात. तर जी आपण पावडर तयार केली होती तिळाची आणि शेंगदाण्याची ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे. तर इथे मंद आचेवर ठेवा. हाय फ्लेमवर केलात तर गूळ जास्त शिजेल आणि तार वगैरे त्याची होऊ शकते. त्याच्यामुळे अजिबात गॅस जो आहे ना हाय फ्लेम करायचा नाही आहे. तर लो फ्लेमवरती हे सगळं गोष्टी करून घ्यायचे. अजिबात तार पकडली नाही गेली पाहिजे आपल्या गुळाची, ही बाब लक्षात ठेवा. तर सगळं मिक्स झालं की आपल्याला गॅस बंद करायचे आणि थोडंसं आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे. आपल्या हाताला सोसवेल इतपत. अजिबात चटके बिटके बसणार नाही आहेत तुम्हाला. तर थोडंसं आपल्याला हाताला सहन होईल इथपर्यंत आपल्याला थंड करायचं आहे आणि हाताला तूप, तेल काय लावायचे ते लावून लाडू वळून घ्यायचे. तर थोडेसे स्टार्टिंगला थोडंसं प्रेस करा आणि नंतर हाताने गोल वळून घ्या लाडू. मस्त तुमचे लाडू तयार होतात. अजिबात गरम गरम करायची गरज नाही. अजिबात तुमच्या हाताला चटके बसणार नाही आहेत. तर पटकन लाडू तयार होतात. जेवढे तुम्ही पटापट कराल ना तेवढे तुमचे लाडू पटकन होतात. नंतर ना ते जे सारण आहे ना ते सारण नंतर थोडंसं कोरडं व्हायला लागतं. त्यावेळेस काय करायचं, गॅसवरती एखादा चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकायचं आणि थोडंसं गरम करायचं आणि परत लाडू वळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू जे आहेत वळून घ्यायचेत. थोडंसं दाबा आणि नंतर शेप द्या.
तर थोडं स्टार्टिंगला दाबलात तर म्हणजे तुम्हाला लाडू वळायला सोपं जाईल. ते बघा हाताने एका हाताने मी असं दाबून घेते आणि नंतर हाताने मी शेप देणार आहे याला. तर सगळे लाडू मी असेच वळून घेतलेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये. तर मी वड्यासुद्धा केल्या होत्या ह्या सारणाच्या. तर प्लेट जे असतं प्लेटला तूप किंवा जे काही तुम्ही तेल वगैरे लावणार असेल ते लावायचं आणि गरम गरम जे सारण आहे ते जास्त प्रेस करायचं, खूप प्रेस करायचं आणि ते थोडंसं थंड असतानाच गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आणि नंतर थंड झालं की त्या वड्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे बघा माझ्या वड्या पण तयार आहेत आणि लाडू पण तयार आहेत. मस्त अगदी मऊसूत लाडू होतात, अजिबात टणक होत नाही. तिथे बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. फक्त आपल्याला जास्त गूळ शिजवायचा नाही आहे. गूळ शिजवलात तर तुमचे लाडू टणक होणार. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला माझं चॅनल शेअर करा, सजेस्ट करा. तर परत भेटू नवीन रेसिपीसोबत. चलो बाय.